कथेचं नाव आहे भटक्यांची होरपळ. लेखक शिरीष कुमार आसाराम जाधव. अभिवाचक शिरीष कुमार आसाराम जाधव. गाव तसं 2-3 हजार लोक वस्तीचं, पण गावाचं गाव पण त्यात होतं. गावाचं नाव होतं पालचंदवाडी. घनदाट जंगल, डोंगर, दऱ्या, कळकळणारं नदी, बेसुमार प्राणी, तिथं काहीच कमतरता नव्हती. गावाच्या मध्यभागी गावाचा पार, गावाच्या पूर्वेला मारुतीचं मंदिर, वरल्या आळीत पाटलाचं घर आणि मारुती मंदिराजवळ केसाड्याचा भाता. शेजारीच बाहेरगावून आलेले माती वाहणारे, पाटा वरवंटा बनवणारे वडार व त्याला लागून कैकाड्याचं बिराड. घिसाडी, कैकाडी, वडार, पारधी, लोहार हे सर्व भटके विमुक्त. त्यांना ना स्वतःचं घर, ना स्वतःचं दार. 4 दिवस ह्या गावात तर 4 दिवस त्या गावात, विंचूचं बिराड खांद्यावर. तसं बघितलं गेलं तर घिसाडी, कैकाडी, वडार हे सगळे दिसायला सारखे, रंगाने काळे, धिप्पाड, मेहनती. त्यांच्या बायकाही त्यांच्या बरोबरीने काम करायला तयार असणार आहे. कैकाड्याचा धोंडीराम, त्याची बायको बसंती, मुलगा तानी, पक्या, गण्या, पिर्या. घिसाड्याचा बाबू व त्याची बायको रकमा. पोरबाळ होत नव्हतं म्हणून दोघच होते. वडाऱ्याचं 15-16 व्यक्तीचं कुटुंब असेल. कैकाड्याचा धोंड्या सकाळी उठायचा, बायकोला घ्यायचा, पाटा टोपले विणण्यासाठी रानात जायचा व रानातून फोक, रायमुनी, पळाटी तोडून डोक्यावर भार घेऊन दुपारपर्यंत येत असत. तोपर्यंत त्यांची मुलगी तानी 3 दगडाच्या चुलीवर भाकरी कोरड्यास तयार करायची. पक्या, गण्या, पिर्या मोकळ्या जागेत चिरकी पाणी, भावरा, लपालपी इत्यादी सर्व मनसोक्त खेळ खेळत असत. कारण शिक्षणाचा गंध नाही, शिक्षणात शाळेत प्रवेश नाही आणि कधी कधी तर प्रसंगी वेळ पडला तर सर्व मुलं, सर्व मुली आईबापाबरोबर जंगलात जायच्या आणि रस्त्यात तितर असो, लाहोरी असो, गलोरच्या एका फटक्यात मारायचं, धोडक्यात गुंडाळायचं आणि पापाबरोबर बिराडावर आलं की चुलीवर भाजून खायचं. धोंड्या टोपलं डुरकुलं विणायचा, टोपलं डुरकुलं कणगी बनवून द्यायचा आणि खळ्यावर जाऊन वर्षाला 100-2 शेर धान्य घ्यायचं. संपूर्ण गावाला त्याची पाटी, टोपली, कणग, कुरकुलं सगळं चालायचं. परंतु धोंडेरामचा हात इतर कोणत्या वस्तूला लागला की ते बाटलं रे बाटलं. आणखी मजेशीर गोष्ट म्हणजे गावात जर कोणाच्या घरी लग्न असेल तर मंडपाच्या बाहेर दूर बसायचं, स्वतःचं ताट घेऊन यायचं आणि जे काही खरकट असेल ते खरकट खायचं. धोंड्याला स्वतःचा असं कोणताही पत्ता नव्हता, घर नव्हतं. राहायला घर नाही, शेती नाही, उघड्यावरच जीणं. तशीच परिस्थिती संपूर्ण भटक्या विमुक्तांची. सकाळची वेळ होती. 3 दगडावर बसंती भगवून ठेवून कोरड्यास करत होती. तिकडे धोंड्या बकरीचं दूध काढत असतो. पूरं गोधडीत झोपलेले असतात. धोंड्या दूध काढता काढता तानीला म्हणतो, हे तानी, हे गाव, हे जंगल समजा सरकार घेणार आहे म्हणा. अहो पण तुम्हास कसं ठाऊक? धोंड्या म्हणतो, अरे त्या पारावर ते पोरग आहे ना, ते पेपरामध्ये वाचून सगळं सांगत होतं बघ. तेवढ्यात तानी घाबरते.
तेवढ्यात बसंती जवळ जाऊन बसते. बसंती म्हणते, इप्पो तन्नात मधू खरायला, म्हणजे आता आपलं काही खरं नाही. घर ना दार चावडी बिराड, आपलं नशीबच असं आहे. अरे तू कसलं नशीब घेऊन बसली या, आपण जन्माने भिकारी. ह्या गावात तरी कुठं आपल्याला हक्काचं घर आहे. आज इथं तर उद्या तिथं. नका काळजी करू, जा चहा घेऊन ये. बसंती धोंड्या जंगलात फोक कापायला निघून जातात. तेव्हा सकाळी सकाळी तिकडून वासुदेव डोक्यावर मोराच्या पिसांची टोपी, गळ्यात कवड्याची माळ, कमरेला पट्टा, झगा घालून देवाची गाणी म्हणत येत असतो. बिचाऱ्याला काय माहित, काही दिवसांनी आपल्या पोटावर सरकार पाय देणार आहे. आणि जर गावची गावं, जंगलची जंगल, शेतीबाडी नष्ट होणार असतील तर गावावर अवलंबून असणारी, परंतु स्वतःच असं काहीच नाही, असा समाज नेस्तनाबूत होणारच ना. गावात ज्यांची मालकी, त्यांना भरपूर पैसा सरकारकडून मिळणार, परंतु वर्षानुवर्ष भटकंतीचे, गरिबीचे जीवन जगणाऱ्या बिचारा भटक्या विमुक्तांना काय मिळणार. गावात वासुदेवाची चक्कर होत नाही. तोच नंदीबैलवाले जे गावच्या माळरानावर उतरलेले होते, ते नंदीबैलाला घेऊन सजून गावात येतात व प्रत्येक घरासमोर उभे राहून त्यांच्या भविष्याबद्दल, त्यांच्या सौख्याबद्दल त्यांना सांगत असतात. आणि नंदीबैल हे बिचारा आपल्या मालकाच्या इशाऱ्याकडे लक्ष देऊन स्वतः मान हलवत असतो. व मालक जसे हो म्हणाला तर हो म्हणत असतो, नाही म्हणाला तर नाही म्हणत असतो. सकाळी सकाळी गावातली काही मंडळी घिसाड्याच्या पालावर येऊन आपली शेती कामासाठी लागणारे अवजार शेवटून घेतात. अशा प्रकारे गावगाडा चालू असतो. धोंड्या जंगलात शिंदीचं फोक कापण्यासाठी पुढे पुढे सरकत असतो. मागे त्याची बायको बसंती फोक गोळा करत असते. परंतु धोंड्याची फोक कापण्याची विळी आज चालतच नव्हती. धोंड्याचा हात जसा गोठून जावा तसा जागेवरच होता. फोका तोडल्या जात नव्हत्या. धोंड्याच्या हातापायातील प्राण गेलेला होता. मन लागत नव्हते. मनात विचारांचे काहूर माजले होते. अरे हे जंगल जर सरकारने तोडले तर माझी मुलं खाणार काय. या जंगलावरच माझं सर्व अवलंबून आहे. जंगल नसणार तर फोक नसणार, फोक नसणार तर पाट्या टोपल्या बनवणार कसं, आणि गाव नसेल तर पाट्या टोपल्या देणार कोणाला. बसंतीला लक्षात येत नव्हतं, आज तिच्या धन्याला झालं तरी काय. यांचे हातपाय काय लटपटताय, यांना घाम काय येतोय. परंतु बसंतीची हिंमत नव्हती की धन्याला काय झालं हे विचारायचं. आणि जर विचारलं तर धोंड्या 2-4 शिव्या देईन म्हणून ती गप्प होती. सूर्य डोक्यावर येईपर्यंत जिथं दोघांची 2 गठ्ठे फोक कापले जायचे, तिथं आज एक कुरकुल एवढंही फोक कापले गेले नव्हते. त्याचं मन सकाळपासून लागत नव्हतं. सगळीकडे अंधारच अंधार दिसत होता. मनात विचार करत होता की शेतकऱ्यांना शेती आहेत, घरं आहेत, त्यासनी सरकार बक्कळ पैसा देईन, पण माझ्यासारख्या उघड्यावर जीवन जगणाऱ्याला सरकार काय देईन. दुसऱ्या दिवशी धोंड्या, बसंती, तानी, पक्या, गण्या सगळे बिराडावर बसलेले असतात. त्यापैकी गण्या बसंतीला म्हणतो, अय गमा, त्या पाटलाच्या घरी लय मोठा सिनेमा आणलाय म्हणे. सिनेमा कसलं, ते टीव्ही. पण यांच्या बापजात्यांना टीव्ही काय हे माहित नाही. त्यामुळे तो गण्या म्हणतो, पाटलाच्या घरी सिनेमा आणलाय आणि त्या सिनेमा मध्ये पोरं दोऱ्यावरून उड्या मारताय, गोल गोल रिंगणातून पडताय. ते डिक्टो जात्र्यातल्या डोंबाऱ्यासारखं उड्या मारायला लागले बघ. बसंती गण्याला रागवती, म्हणते, गपरे पोरा,
काही बाई बोलू नकोस. अगर डोंबऱ्यासारखं उड्या मारणं, दोरीवर चालणं कोणाच्या बापासनी जमणार आहे का? अय गामा, पुढच्या वर्षी जत्रा डोंबरी येईन ना. अरे कसली जत्रेच्या जागेवर म्हणून कोणी सरकार हाय ते मोठे मोठे घरं बांधणार आहे. गण्या म्हणतो, अगं म्हणून तर सिनेमामध्येच उड्या मारताय. शेजारचं वडाऱ्याचं चारबुक शिकलेलं बजरंग हे सगळं ऐकत असतो. हे सगळं ऐकत असताना त्याला आपलाच राग येतो. त्याला वाटतं आपण शिकून सण काय केलं, कोणीतरी आपल्या विचारतं का? तो चिडून गाण्याला म्हणतो, अरे ए गाण्या, आम्ही भटकांना कोण विचारतंय रे? त्या टीव्हीतल्या पोरापोरींना बाबूवरून, तोरीवरून उड्या काय मारल्या, त्यांना पैकेचे पैका मान मर्तबा मिळते. आणि जत्र्यातल्या डोंबारी दिवसभर उपाशी तापाशी उन्हात तानात लेकरा बाळासह कसरत करतो, स्वतः वाजवतो आणि त्याची बायको दोरीवर मुलाला घेऊन जीव मुठीत धरून चालत असते. छोटे छोटे मुलं त्या लोखंडी कड्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत असतात. त्यासनी कुणी एक रुपयाही टाकत नाही. आम्ही उन्हातानात देवाच्या मूर्त्या तयार करतो, त्यांना देव पण आणतो, पण आम्हाला कोणी विचारतं का रे? आमचा कोणी वाली नाही रे ह्या जगात. असं हातोडी छन्नी घेऊन बजरंग्या चिडून दगड आणायला निघून जातो. अशीच सकाळची वेळ असती. पिऱ्या जोरळत ओरडून बापाला म्हणतो, ए गा रासोंग वंचू, म्हणजे हे बाबा साहेब आलेत. गावच्या वेशीवरून आपल्या बापाला कळवतो. म्हणतो, साहेब आलेत. हे ऐकून धोंड्या आपल्या डोक्यावरची मळकी कळकी टोपी उचलतो, धोतर सावरतो आणि वेशीकडे पळत सुटतो. कारण साहेब लोक आल्यावर गाव उठणार ही भीती धोंड्याच्या मनात असते. तसेच साहेब लोक आले की आपलंही नाव त्या बुकात लिहून घेतील, आपल्यालाही 4 पैसे मिळतील, असे धोंड्याच्या मनात खोटीच विचार असतो. साहेब आपलीही कुठेतरी व्यवस्था करतील या आशेने धोंड्या पळत सुटतो. वेशीजवळ साहेबांची जीप येत असते. तसे गावचे सरपंच वेशीवर लमाजाव्यासह उभे असतात. धोंडी मोठी हिंमत करून वेशीवर पोहोचतो, परंतु सरपंचासमोर जीप मधून आलेल्या साहेबांसमोर उभे राहण्याची हिंमत नसते. थोडं दूर उभा राहतो, सारखं सरपंचाकडं आणि साहेबाकडे बघत असतो. तो मनातल्या मनात विचार करतो, अरे इतरांचं नाव तर घेतलं जाते, परंतु माझं नाव कधी घेणार? मला पैसा कधी मिळणार? मला घर कधी मिळणार? पण साहेबांचे लेकी धोंड्या कुठंच बसत नसतो. साहेब गाडीतून उतरतात. सरपंच साहेबांच्या मागे मागे चालतात. संपूर्ण गाव सरपंचाच्या मागे मागे चालतं. धोंड्याच्या बिराड्याची कड कोणालाही दिसत नाही. कारकून, सरपंच, गावकरी, लहान थोर पोरं गावात पाहणी करण्यासाठी साहेबांच्या माग 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 फिरत असतात. धोंड्याच्या बिराडाकडं, वडाऱ्याच्या बिराडाकडं, घिसाड्याच्या भात्याकडं कोणालाही बघायला वेळ नसतो. साहेब संपूर्ण गाव पाहणी करत असतात. साहेब जसं जसं गावात फिरू लागतात तसं तसं संपूर्ण लवाजमा त्यांच्या पाठीमागे फिरत असतात. साहेब पूर्ण गावाची पाहणी करतात, पाटलाशी बोलून गाडीत बसतात आणि सांगतात की तुम्हाला लवकरात लवकर पुनर्वसनाचे पैसे मिळतील. मी तुम्हाला तारीख सांगेल, त्यावेळेस तुम्ही सर्वांनी कलेक्टर ऑफिसमध्ये यायचं आणि आपली रक्कम घेऊन जायची. वेशीकडील रस्त्यावरून लांबपर्यंत धूळ उडवत साहेबांची गाडी निघून जाते. साहेबांच्या गाडीचा धुराळा हा धोंड्याच्या बिराडावर चादर पसरल्यागत पडतो. साहेब गेल्यावर सर्व गावकरी सरपंचाच्या अवतीभोवती उभे राहून शहाणपणाच्या काही गोष्टी ऐकत असतात. धोंड्या थोड्याशा दूर अंतरावर बसून सर्व गावकऱ्यांच्या तोंडाकडे टुकटुक टुकटुक बघत असतो. कारण
त्याने गावकऱ्यांच्या बरोबरीने बसायचं नाही, हा अलिखित नियम. सगळ्यांच्या गप्पा झाल्यानंतर धोंड्या हळूच पाटलाकडे तोंड करून विचारतो, अहो पाटील, काय म्हणाले साहेब? त्यावर पाटील जोरात खिसकतो, म्हणतो, गप रे, तुझं काय काम आमच्यात? घरना दारण चावडी बिराड. तुला काय घर आहे का शेती आहे म्हणून सरकार तुला पैका देईल? तू जसं बिराड गाडवावर घेऊन आला होता ना, तसंच बिराड उचलायचं आणि निघायचं. जास्तीच्या चौकशा करत नका जाऊस. धोंड्या आपल्या 2 पायामध्ये डोकं खुपसतो, थिजल्यासारखा तसाच बसून राहतो. चेहरा काळा ठिक्कर पडलेला असतो. चेहऱ्यावरून घामाच्या धारा वाहू लागतात. पायाखालची जमीन सरकायला लागते, कारण आजूबाजूचे सर्व गावं हे पुनर्वसनामध्ये जाणार असतात. आपल्या पोटा पाण्याचा साधन जाणार म्हणून धोंड्या चिंतेत पडतो. धोंड्याला काय चाललं कळत नाही, पण आपली तारंबळ होणार असं त्याचं मन खात असतं. टोपल्या तयार करण्याशिवाय दुसरं काही माहीत नसतं. शहर काय असतं माहीत नाही. मग गाव उठल्यावर करणार काय? ज्याचं घर गेलं त्याला घर, ज्याची शेती गेली त्याला पैसा, मुलांना नोकऱ्या. परंतु यापैकी माझ्याकडे काहीच नाही. मला काय मिळणार? मी काय करू? मी कोठे जाऊ? काय खाऊ? असे एक ना अनेक प्रश्न धोंड्याच्या मनात घर करून राहतात. धोंड्याचे हातपाय गळालेले असतात, परंतु फुकटचं बळ आणून बिराडावर कसाबसा पोहोचतो. बसंती विचारते, अहो काय झालं? काय म्हणलो तू साहेब? असं घामाघामून होऊन का आलात? धोंड्या जोराने खेसकतो, अगं या उन्हाचे दिस आहेत ना, घाम नाही येणार तर काय होईल? धोंड्या बाहेर भलेही दुसऱ्यांचे बोलणे खात असो, पण बायको समोर तालेवार. बायकोला 2 शिवाय हसडणारच. अगं त्या सरपंचाच्या घरच्या टोपले येऊन ठेवले आहे ना. तानी रागानेच म्हणते, अव ह्या वर्षाला त्याने टोपल्या मागितल्याच नाही, कणग्या मागितल्याच नाही. अगं काय म्हणते? मी खरंच बोलते, त्यांनी शहरातून प्लास्टिकच्या टोपल्या आणल्या म्हण, लोखंडाचे ड्रम आणले म्हण, आणि ते बोलले की ह्या वर्षी काही घेणारच नाही. बसंतीचं बोलणं ऐकून धोंड्याच्या पोटात कोलाहल सुरू होते. एकतर गाव उठणार, त्यात गावकरी प्लास्टिकच्या टोपल्या विकत घेणार, म्हणजे आम्ही करायचं काय? घिसाड्याकडून बैलगाडीचं चाक, शेतीचे अवजारे बनवून घेणारे शेतकरी शहरातून आधुनिक अवजारे आणत आहेत. वडाऱ्याच्या पाट्यावरंट्याला कोणी विचारत नाही. मसाला दळायचं मशीन शहरातून आणले जाते. 100 वडाऱ्याचं माती खोदायचं काम एकच मशीन करू लागले. गारोड्याचा धंदा बुडालेला आहे. कारण काय तर जंगलवाले साहेब धरतीन म्हणून कोणी जंगलातच जात नाहीये. जंगलातल्या शिकारी बुडाल्या, शेळ्या मेंढ्या गेल्या, प्राणी गेले. शहरातील ठेकेदारांनी जंगलाचे जंगले नष्ट केले. आता आम्ही भटकणी करायचं तर काय? एकतर आम्हाला ढेकून मारायचं औषध द्या, नाहीतर आम्हाला झाडाला लटकून फाशी द्या, म्हणजे आम्ही निसूर होऊन जाऊ. पण धोंड्याच्या मनात विचार येतो, अरे मी मेलो तर माझ्या लेकरा बाळाचं काय? आमच्यासाठी कोण आहे? आमचा वाली कोण आहे? ज्याच्याकडे सगळं आहे त्याच्याचकडे पुन्हा जात आहे. आम्ही फाटके होतो, फाटकेच राहणार आहे काय? हे देवा, असा दुजाभाऊन का करतोस रे? विचारांचा काहूर धोंड्याच्या मनात माजलेला असतो. धोंड्या ताटकन बाबळीच्या झाडाखाली बसतो व सभोवतालचं डोंगर, जंगल, शेत, झाडं, झुडपं, खळखळ वाहणारा नदी न्याहाळत बसतो. उन्हाचा पारा चढलेला असतो, तहान लागलेली असते, म्हणून नदीतलं नितळ पाणी
2 हातांनी उंजळी करून घटाघटात प्यायला लागतो. दुसऱ्याच क्षणी त्याच्या मनात विचार येतो की हे सगळं संपणार का? हे असं पाणी मला मिळणार का? हे असं झाडाखालची सावली मला मिळणार का? मला हा रानमेवा खायला मिळणार का? मला ह्या जंगलात झाडाखाली शांततेने झोपता येणार का? हे सगळं नष्ट होणार आहे. मी फोक शिंदेच्या काड्या कुठून आणणार? माझ्या बकऱ्या कुठं चरणार? शिकार कुठं करणार? ह्या सगळ्या विचारात धोंड्या बुडून जातो व नदीच्या काठीच फटकल मांडून बसतो. परंतु त्याच्या चेहऱ्यावरचा ताणतणाव बसंतीपासून लपून राहत नाही. बसंतीला राहवत नाही. 2-4 शिव्या खायला लागणार हे माहीत असताना सुद्धा बसंतीने हिमतीने धोंड्याला विचारते, इंद्र मुद्दा अक्कीर निघळत, म्हणजे आज काय झालं तुम्हाला? धोंड्या नेहमीप्रमाणे 2-4 शिव्या हसडून बसंतीला म्हणतो, गप्पस की, माणसाचा जीव जळतीय आणि तू पोलिसासारखं विचारपूस करती. अहो मी काय म्हणते, तुम्हासनी घाम येतोय, काम करत नाहीस, तटकन पाणी पिता पिता फटकल मांडून बसलात. बसंती मनातून घाबरलेली असते. तिला धोंड्याच्या मनातील घालमेल कळत नाही. पण धोंड्याला वरवर वाटावं म्हणून म्हणते, अहो दररोज काड्या कापणे हे आपल्या नशिबीच आहे. चला परत बिराडावर जाऊ. इकडे गावातील कार्यकर्ते पारावर बसलेले असतात. त्यांच्या चर्चा चालू असते. काही शिकलेले असतात, काही अशिक्षित असतात, काही वयाने मोठे असतात. सर्वजण गप्पा मारण्यात गुंग असतात. परंतु या गप्पांमध्ये सुद्धा गावातील मोठ्या वाडवडिलांना सरकारनं जमिनी अधिग्रहण केलंय हे आवडलेलं नसतं. कारण त्यांच्या पिढ्यानपिढ्या त्या गावामध्ये गेलेल्या असतात. पिढ्यानपिढ्या त्यांनी शेती काम केलेलं असतं आणि शेतीमध्ये जी मजा असती ती मजा इतर कुठं नाही असं वाडवडिलांना वाटत असतं. परंतु गावातील जो तरुण असतो, जो शिक्षित असतो, अल्पशिक्षित असतो, त्याच्या डोळ्यासमोर नोट्यांची बंडलं, मोठ्या मोठ्या गाड्या, बंगले हे सगळे दिसत असतात. त्यांनी पूर्णपणे मनाची तयारी केलेली असते की आपल्याला हे गाव सोडून जावे लागणार आहे. परंतु भरपूर पैसा, सुबत्ता आपल्या जीवनात येणार आहे. त्यातून त्यांचा कल्पनाविलास चालू असतो. कोणी म्हणतं मी बंगला बांधणार, कोणी म्हणतं मी क्रुझर घेणार, कोणी म्हणतं मी स्कॉर्पिओ घेणार, तर कोणी म्हणतं मी बुलेट घेणार. धोंड्या त्या पारावर खाली जाऊन बसतो. सगळ्यांच्या गप्पा कान लावून ऐकतो. हे सगळं ऐकून त्याचं काळीज धस्स होतं. मनातल्या मनात म्हणतो, माझ्या बापजाद्याकडे शेतजमिनी का नव्हत्या? माझ्या बापजाद्याकडे जमिनी असत्या तर मला बी बक्कळ पैसा मिळाला असता. म्या बी घर घेतलं असतं, सायकल घेतली असती. परत देव बघा ना, आम्हाला गरिबी आणि त्यासनी श्रीमंत का म्हणून ह्या जातीत जन्म दिलाय? हा विचार मनात चालू असतानाच गावातील ईश्वरशेठ धोंड्याला पायाने हलवत म्हणाले, धोंड्या तू किती मजली घर घेणार आहेस रे? कोणती गाडी घेणार आहेस? असे प्रत्येक जण धोंड्याला हिनवत असतात. त्याच्या जातीवर, गरिबीवर, अशिक्षितपणावर आघात करत होते. मूकपणे सगळं ऐकून घेण्याशिवाय पर्याय नव्हता. गरीब माणूस कोण कोणाचं काय करू शकतो? प्रश्नागणिक मनातल्या मनात धोंड्या तुटत चालला होता. 6 फुटाचा धोंड्या पार वाकून गेला होता. विचारांचं थैमान त्याच्या डोक्यात चाललेलं होतं. मनातल्या मनात शेतीवाडी आहेत म्हणून माजले आहेत असं विचार करत होता. दुसऱ्या दिवशी गावात वार्षिक जत्रेची मीटिंग चालली होती. सरपंच खुर्चीवर बसले होते. सगळे सदस्य समोर बसले होते. प्रत्येक सदस्य आपापले म्हणणे मांडत होता. राजेसाहेब उठले व म्हणाले, ह्या वर्षी शेतकऱ्यांना सरकारकडून जमिनीच्या बदल्यात पहिला हप्ता मिळालेला आहे. आपलं गावही यानंतर उठणार आहे. गावात सगळे सुखी समाधानी आहेत. त्यामुळे या वर्षी आपल्या गावात
चंपाबाई सातारकर यांचाच तमाशा आला पाहिजे. त्याला सगळ्यांनी एका आवाजाने होकार दिला. पण नुकताच शहरातून शिकून आलेला पण गावाच्या राजकारणात असलेला अमोल भाऊ मात्र सदस्यांचा निर्णय मान्य नसतो. परंतु सगळ्यांच्या मर्जी खातर अमोल भाऊ तमाशा आणण्याचं मान्य करतात. राजेसाहेब व अमोल भाऊ दोघेही चंपाबाई सातारकरला सुपारी देण्यासाठी जाण्याचे ठरतात. त्यानुसार दुसऱ्या दिवशी दोघेही चंपाबाई सातारकर यांच्याकडे सुपारी देण्यासाठी पोहोचतात. वस्तीवर चंपाबाई मध्येच खाटावर बसलेली असते. राजेसाहेबांना बघून चंपाबाई थोडस लाजल्यासारखं करते आणि विचार करायला लागते की हेच का ते राजेसाहेब ज्यांचा देखना बांधा, गोरे पान, धिप्पाड, चांगले व्यक्तिमत्व असलेले, एकांगी धोतर, त्यावर कडक इस्त्री केलेला सदरा, डोक्यावर पांढरशुभ्र टोपी, रुबाबदार अंगकाठी असलेले. परंतु आता वार्धक्याकडे झुकलेले त्यांच्याबरोबर असलेले अमोल भाऊ, शहरातून शिकून आलेला राजबिंडा तरुण, अंगात जीन्सची पॅन्ट, वरती टी शर्ट, दोघांना बघून वस्तीवरील इतर मुली घोळका करून कुजबूज करू लागल्या. त्यांना वाटले चांगली मावठी पार्टी आलेली आहे. संध्याकाळची वेळ असल्याने मुली चांगल्या नाहून धुवून बसल्या होत्या. कोणी पावडर लावत होते, कोणी केस विंचरत होते. शेजारीच 2-3 मुलं, लहान लहान मुले रडत होती. परंतु त्यांच्याकडे बघायला त्यांना कोणालाही वेळ नव्हता. एका कोपऱ्यात तबलजी पेटीवाले बिड्या फुकत बसले होते. चंपाबाईने राजेसाहेबांना बघून नमस्कार केला. राजेसाहेबांना बसण्यासाठी एक खाट दिली. चंपाबाई म्हणते, मालक, कुणीकडे वाट चुकली? त्यावर राजेसाहेब म्हणाले, गावची वार्षिक जत्रा आहे. या वर्षी गावातल्या लोकांची इच्छा आहे की तुमच्या मंडळाचा तमाशा आमच्या गावात व्हावं, म्हणून तुम्हासनी सुपारी द्यावयास आलो. त्यावर चंपाबाई दीर्घ श्वास घेऊन एकटक आकाशाकडे बघून विचार करू लागते की एक जमाना होता, आमच्या गावात तमाशाचा फड पडला रे पडला की गावची पोरं, सोरं, म्हातारं, कोतारं गोळा व्हायची आणि आमच्या कलेला दाद द्यायची. पण आज ह्या सिनेमामुळं असल्या नवीन पोरांना लोक कला कशाला म्हणतात हे ठाऊकच नाही. नुसत्या त्या सिनेमातल्या पोरींना पाहून येडं होत आहे. राजेसाहेबांकडे पाहून चंपाबाई म्हणाली, मालक, आज लोकांसनी आमची कला पसंत नाही. आम्ही अंगभर कपडे घालून नाचलो तरी शेवटी आम्ही नाचणारी, आणि त्या सिनेमातल्या पोरी तोकड्या कपड्यात नाचल्या तरी त्या नृत्यांगना. आम्ही अंगभर कपडे घालून, शरीरावर नकली सोन्याचं वज चढवून, एका एका पायात 1-1 किलोचे घुंगरू बांधून एका दमात सगळं गाणं म्हणून नाचतो. पर आमच्याकडे वाकडेच नजरेने पाहतात. आणि त्या सिनेमातल्या पोरी तोकडे कपडे घालून लाखोचे बक्षिसे मिळवतात. आमच्या पोरींचा आणि सिनेमाच्या पोरींचा सामना ठेवा. आमच्या पोरी लय भारी पडतील साहेब, पण आम्हाला विचारतो कोण? गावागावून फिरून नाचणारे आम्ही. जावा साहेब जावा, सिनेमातल्या पोरींचा कार्यक्रम ठेवा. चंपाबाई सध्याच्या परिस्थितीत नकारार्थी झालेली असते. कारण सगळीकडे सिनेमे, दूरदर्शन, विविध प्रकारच्या टीव्ही आलेल्या असतात. लोकांची रुची बदललेली असते. त्यामुळे तमाशाकडे कोणी लक्ष देत नसते आणि त्या तमासगिरीवर उपासमारीची वेळ आलेली असते. म्हणून ते राजेसाहेबांना नकार देते. त्याच वेळेस अमोल भाऊ नवीन रक्ताचे लगेच भडकतात व राजेसाहेबांना म्हणतात, आप्पा, हे लय भाव खाते.
माझ्या बरोबर शहरात चला, मी तुम्हाला चांगला ऑर्केस्ट्रा लावून देतो. राजेसाहेब विचारतात, अरे म्हणजे काय? अमोल भाऊ म्हणतो, सिनेमातल्या पोरी नाचताय ना, त्या पद्धतीने त्या पोरी नाचताय पा, अख्खं गाव खुश होईल. राजेसाहेब म्हणतात, अरे पण मी ऐकलंय त्या पोरी लय तोकड कपडे घालतात. अहो आप्पा, सिनेमात तसं घालावं लागतं. आपले पोरं रोजच्या रोज टीव्हीवर पाहत नाही का? इकडं चंपाबाईच्या पायाची आग मस्तकापर्यंत गेलेली असते. ती राजेसाहेबांना म्हणते, राजेसाहेब, त्या सिनेमातल्या पोरींना लावणीची कला चोरून बक्कळ पैसा कमावलेला आहे. बघा, आमचं कोणी बी वाली नाही. तुमच्या समाजात आमची कला पाहिजे, पण आम्ही नको, कारण आम्ही खालच्या जातीचे आहोत ना हो. अरे तुमच्या त्या सरकारला सांगा की आमच्याच पोरींना ट्रेनिंग द्या, मग पहा कशी लावणी करतीय. पण नाही, त्यांना त्या सिनेमातल्या गोऱ्या गोऱ्या पोरी पाहिजे, तमाशा नको. जावा, तुमचं त्या ऑर्केस्ट्रा काय आणायला जावा. सरकारनं जमीन अधिग्रहित केलेली असते. मोठे मोठे 10 मजली, 15 मजली, 20 मजली इमारती उभ्या राहिलेल्या असतात. मोठे मोठे कारखाने उभा राहिलेले असतात. मोठ्या मोठ्या गाड्या चकचकीत रस्त्यावरून फिरत असतात. परंतु धोंड्याच्या पायाखाली गवताची चादर, हिरव्यागार झाडांची शाळा, डोंगराच्या मोठ्या मोठ्या भिंती नष्ट झालेल्या असतात. मनुष्य प्राणी मोठी मोठी डोंगर उभी करू शकत नाही, परंतु ते तोडू शकतात. मोठी मोठी अवाढव्य डोंगर पोखरून अर्धवट केलेली असतात. येणाऱ्या पिढीला डोंगर म्हणजे काय हे फक्त चित्रावरून सांगावं लागेल अशी स्थिती असते. तसेच ज्या नदीवरून पांढरशुभ्र पाणी खळखळून वाहत असते, जेथे चरायला येणारे प्राणी, माणसं, पशुपक्षी पाणी पित असतात, तेथे आज रोजी काळी गटरगंगा वाहत असते. शहरातल्या सर्व कारखान्यातलं पाणी त्या नदीमध्ये सोडलेलं असतं आणि त्या नदीचं पांढऱ्याचं स्वरूप काळं झालेलं असतं. परंतु त्याचं समाजाला काय? जेथे हजारो एकर जंगलामध्ये वाघ, सिंह, हत्ती, पोपट, रानगवे इत्यादी सारखे प्राण्यांची गर्दी होत असते, तेथे आज घरच घर, माणसंच माणसं, गाड्याच गाड्या झालेल्या असतात. परंतु जुना जो गावगाडा असतो तो नाहीसा झालेला असतो. हिरवीगार घनदाट जंगल जे असतात ते नाहीसे झालेले असतात. पशु पक्ष्यांचा आवाज नाहीसा झालेला असतो. सरकारने जमीन हस्तांतरण केल्यावर खेड्याच्या जागी स्मार्ट शहर झालेले असतात. जागोजागी परदेशातील लोकांच्या कंपन्या, ऑफिस, बिल्डिंग बांधल्या गेलेल्या असतात. मोठी मोठी इमारतं उभ्या झालेल्या असतात. कॅफे, मॉल तयार झालेले असतात. एवढे मोठे शहर विकसित झालेले असताना शहरात धोंड्याला स्वतःची 1 फुटाची जागा मिळत नसते. कारण धोंड्याच्या बापजाद्याकडे शेती नव्हती. धोंड्याच्या बापजाद्याकडे स्वतःच्या मालकीचं असं काहीही नव्हतं. गाव उठल्यानंतर धोंड्या सैरभैर होतो. जावं तर कुठं जावं, शहर माहीत नाही. आणि सरकारचं पोलीस तर दररोज ह्या ठिकाणाहून त्या ठिकाणी हाकलतंय. कुठे जावं? कधी ह्या फलाटावर तर कधी त्या फलाटावर मुलं बाळं घेऊन धोंड्या दररोज मार्गक्रमण करत असतो. जसं विंचवाचं बिराड खांद्यावर आहे, तसं धोंड्याला आपलं उजाड आभाळ झाकण्यासाठी शहरातले नवीन बांधलेले उड्डाणपूल दिसतो. धोंड्या तेथे सहारा घेतो. धोंड्या आपल्या मुलाबाळांसह उड्डाणपुलाच्या खाली गठोडे टाकतो, दगड जमा करतो व त्यावर चूल पेटवतो. परंतु उड्डाणपूल खालून पोलीस कधी हाकलून देतील याचा नेम नसतो. कारण उड्डाणपूल नुकतंच बांधलेलं असतं. उड्डाणपुलाच्या नावावरून वाद चाललेला असतो. एक पार्टी म्हणते अमुक नेत्याचं नाव द्या, दुसरी पार्टी त्याला विरोध करत असते. त्यामुळं उड्डाणपुलाखाली सतत मोठ्या मोठ्या राजकीय पक्षांच्या सभा
निदर्शने, मेळावे चालू असतात. त्यानिमित्ताने मोठे मोठे चकाकणाऱ्या गाड्या पुलाखाली येतात. त्यातून कडक पांढरशुभ्र कपडे घातलेले पुढारी खाली उतरतात. कडक भाषण देतात. मेलेल्या नेत्यांच्या नावासाठी जोरजोरात घोषा कोरडा करतात. परंतु गर्दीपासून दूर एका कोपऱ्यात मळलेल्या कपड्यांचा फाटका संसाराचा धोंड्या कोणालाही दिसत नसतो. मेलेल्या नेत्याच्या नावास खाली सगळे लढतात, परंतु ते जिवंत आहेत त्यासाठी कोण लढणार? कारण गरीब, भटके, विमुक्त मतदार नाही, मतदान करू द्यायचे नाही. यामुळं ते राहिले काय आणि जगले काय सारखंच. परदेशातील लोक येऊन मोठी मोठी बिल्डिंगे बांधतात. ज्यांची शेती गेली ते मोठे मोठे घर बांधून राहू लागले. परंतु जातीने करंट असलेल्या धोंड्यास आपल्या कुटुंबाला लपवण्यासाठी साधी जागा शहरात मिळत नाही, की कोणत्या सरकारने ह्या जातीकडे बघण्याचं धाडस केलेलं नाही. शेवटी भटका समाज भटकतच होता आणि भटकतच राहणार आणि भटकतच राहील. अशी ही समाज व्यवस्था, अशी सरकारचे धोरण. त्या एकट्या धोंड्या तरी काय करणार? धोंड्या पूर्णपणे खचलेला असतो. समाज, शासनाचे चटके त्याच्या समाजाला, भटक्या समाजाला बसत असतात. संध्याकाळची वेळ असते. पुलाखालून दोन्ही बाजूने चकाकणाऱ्या गाड्या जात असतात. त्या गाड्यांच्या रंगावर धोंड्याच्या 3 दगडातील निखारे स्पष्टपणे दिसत असतात. एकीकडे राहायला घर नाही, दार नाही आणि दुसरीकडे आभाळा एवढ्या इमारती. त्या इमारतींच्या बाहेर ज्यांचे विश्व नाही, अशा बिना काळजाचे लोक. धोंड्याला सततच्या भ्रमंतीमुळं लेकराकडे बघायला वेळ मिळत नाही. अशीच एक संध्याकाळ असते. धोंड्या पुलाखाली बसलेला असतो. समोरून खूप लोकांची गर्दी चाललेली असते. बँडचा आवाज, फुलांची उधळण, बायका पुढे नाचत असतात. कशाची गर्दी आहे बघण्यासाठी धोंड्या गर्दीजवळ जातो. बघतो तर उघड्या गाडीत एक दाढी वाढलेला साधू बसलेला असतो. त्याच्या पुढे बायका, पोरं नाचत असतात. बँड, नगारे, घोडे, हत्ती, उंट इत्यादी समोर चालत असतात. धोंड्या म्हणतो, आपण पण साधू महाराजाचा आशीर्वाद घ्यावा, का माहित आपलं नशीब पलटून जाईल. पण धोंड्याचा रंग, मळकटलेलं धोतर, घाणेरडी टोपी असला अवतार पण त्याला कोण जवळ येऊ देतं? परंतु धोंड्या महाराजांजवळ जाण्याचा प्रयत्न करतो. महाराजास बघतो आणि धोंड्यात भुचकळ्यात पडतो. अरे, हे तर आपल्या गावचं, आपण याला पाहिलेलं. हा छूमंतर करायचा. धोंड्या विचारात पडतो. नंतर डोक्यावरची टोपी आपटत स्वतःलाच म्हणतो, अरे, हे तर आपल्या बालचंदवाडीचं. हे कसलं महाराज? हे तर छूच्या करायचं. हे कोडं त्याला कळत नाही. गावामध्ये साधारण राहणारा माणूस आज त्याच्या पुढे हजारो लोक नाचताय, हजारो लोक उभे राहताय. हे काय भानगड आहे? विचार करत असताना त्याच्या तोंडातून शब्द, राग, पोटात पेटलेला वनवा बाहेर पडतो व जोर जोरात बोलू लागतो, देवा, हाच कर तुझा नाही. तुला प्रामाणिकप्रमाणे भजणारे वेगळे आणि असले महाराज तू तयार केलेस. अरे देवा, आमासनी जन्म दिला तेव्हा आमचं नशीबिशीब लिहिलं होतं का नाही? अरे गणगणित फिरायचो तेव्हा उघड्यावर राहायचो. गावातले कुत्रे, मांजरं, डुकरं आमचे शेजारी आणि साथीदार. आम्हासनी कधी घर म्हणून काही बघायला मिळालं नाही. आमच्या समोर शेंबडं पोरं आज मोठ्या मोठ्या गाडीतून फिरताय. कोणी मोठी घरं बांधली, कोणी मोठी यंत्रे घेतली, कोणी ट्रक घेतली, कोणी काय काय काय. तर त्यांच्या बापजाद्याकडे शेती होती म्हणून. आमचा बाप भिकारी, आम्ही भिकारी, आमचे पोरं भिकारी. काय दिलं रे तू आम्हासनी? सांग की. गरिबी, हेटाळणी, अपमान, उपासमार. अरे बघ की महल लेकरू कसं झोपलं. त्यास आहे का परवा? त्यास आहे का पंखा? त्यास आहे का गादी?
त्यास आहे का पलंग. असंच उघडं जन्माला आलं आणि असंच किडूक मिडूक मुंगी पाखरं कुत्र जनावर कसं येतात तसंच मरतात. तसं आणि महा लेकराचं बी होईल. शेवटी तुझ्या मनात आहे तरी काय. भटक्यास भटकतच राहावं लागणार आहे का. उद्विग्न झालेला धोंड्या बसंती व पोरांना उठवतो. लहान लेकराला कडेवर घेतो. धोंड्या पुढे चालत असतो. बसंती आणि मुलं पाठीमागे चालत असतात. चालता चालता दोघंही मनाशी पक्क करतात की आपलं भटकंती थांबली पाहिजे. माणसासारखे माणूस असून राहायला घर नाही, घालायला कपडा नाही, पांघरायला पांघरून नाही. असलं नसलं काही पण दोन शब्द तर चांगलं बोलायला हवं. या समाजानं कुत्र्यासारखी अवस्था केली आहे. कुत्र्याला एकाने हाकललं की ते दुसरीकडे जातं, तसं आपलं जिनं झालं आहे. त्या पतूर कायमची भटकंती बंद केलेली बरी. निदान मेल्यावर तरी 2 फूट जागा मिळेल. आणि नाहीच मिळालं तर कुत्र्यासारखं उचलून आपल्याला फेकून देतील. अरे ह्या समाजाने स्मशान सुद्धा वाटून घेतला. अमुक स्मशान ह्या जातीचं, तमुक स्मशान ह्या जातीचं. पण आमच्यासारख्या गरीब जातीचं स्मशान कुठं आहे. टिचभर तरी जागा आहे का. मेल्यावर बी तुम्ही फरक करणारा समाज, मेल्यावर बी पुरण्यावरून जाळण्यावरून तुम्ही हटकणारे जनावर. दोघांचेही अश्रू बाहेर पडत असतात. धोंड्या बसंतीकडे बघतो आणि बसंती धोंड्याकडे बघते आणि बावरलेल्या नजरेने मुलं दोघांकडे बघत असतात. दोघांचेही पाय जड झालेले असतात. डोळ्यातले अश्रू संपलेले असतात. निस्तब्ध चेहरा दोघांचाही असतो. चेहरा पडलेला असतो. परंतु समाजाच्या सरकारच्या दुजाभाव वागणुकीमुळं त्यांचे पाय कायमचे भटकंती थांबवण्यासाठी व पुन्हा भटकाल जन्माला येऊ नये म्हणून भावी पिढीला कमरेवर घेऊन कायमचाच हा भटका शब्द मिटवण्यासाठी दोघंही पुलावर चालत असतात. अपमानाने जगण्यापेक्षा मेलेलं बरं हा विचार त्यांच्या मनात चालत असतो. चालता 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 समोर त्यांना भरपूर गर्दी दिसते. गर्दीच्या अलीकडे अश्वारूढ असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिसतो. गर्दीमध्ये निळे झेंडे दिसतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे होर्डिंग दिसतात. पुलाखाली चौकात गर्दी झालेली असते. त्या होर्डिंग पुढे मुलं नाचत असतात. बायका तानुल्यांना कडेवर घेऊन उभ्या असतात. हजारो लाखोंची गर्दी असती आणि त्या गर्दीच्या एका कोपऱ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर प्रवचन चालू असतं. धोंड्या तानीचे कान त्या प्रवचनाकडे जातात. त्या प्रवचनाच्या सुरुवातीला तो जो वक्ता असतो तो म्हणतो की 18 पगड जातीला घेऊन जसं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केला तसंच आम्हाला आमच्या स्वराज्य स्थापन करायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं सांगितलं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. अरे ज्या जातीला प्राण्यापेक्षा जास्त हाल अपेष्टा सहन करावं लागल्या त्या जातीला शिकण्याचा मंत्र दिला, संघटित होण्याचा मंत्र दिला, संघर्ष करण्याचा मंत्र दिला. त्याची परिणिती आजच्या मिरवणुकीत दिसते आहे. आमच्या बापजादेकडे हेटाळणीशिवाय काय होते. परंतु आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मार्गावर चाललो. आम्ही लोकांच्या त्रासाला, परिस्थितीला घाबरून आत्महत्या केल्या नाही. त्यामुळे आम्ही आज सर्वांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून उभे आहोत. धोंड्याला व बसंतीचे डोळे त्या गर्दीकडे जातात. धोंड्याला व बसंतीला समोरचा वक्ता काय म्हणतो हे चटकन कळते. ते म्हणतात आम्ही आमची भटकंती थांबवणार, परंतु
आमच्या मुलांना शिक्षण देऊन, आमच्या समाजाला शिक्षण देऊन, संघटित होऊन, संघर्ष करून, आणि सोहळ्यात धोंड्या आणि पसंती म्हणते जय भीम.